भावावर परिणाम करतो पांदीचे रस्ते नसल्यामुळं भाव लागत नाही शेतकऱ्याला। पहिले पांदी रस्ते करा। 10 साल पहिले मी ऐकलं होतं सरकारने पांदे रस्ते करायची तयारी केली ती, पण काय आता तू मेम्यामुळं नाही का ते रस्ते करायचे राहिले। आता रस्ते करण्यामुळं माल टेमावर येत नाही। आता दिवाळीच्या दिवशी पाऊस पडला, आता पाऊस पडल्यावर शेतकरी तोडीत नाही आणि हा व्यापारी वर्ग इतका कष्टाळू आहे, इतका मेहनती आहे, तो काय करतो चिखला पाण्यात तोडून आणतो आणि तो भाव खातो, मग त्याला तीजी लागते। आणि शेतकरी म्हणतो चिखोले रस्ताच नाही आहे, त्याच्यामुळे त्याला मंदी लागते। पूरे 50,000 51,000 51,000 52 52 53 53 54 54 54,000 रुपये। बोलना भाई किसी को बोलते क्या मुद्दींचीच्या 54,000 रुपये 54,000 दो एनजी करो एनजी बोले तो ओरिजिनल 54 ला विकलाय 54,500। जो माल याला 12,500 रुपये टन विकलेला होता, मला 12,500 रुपये टन। हा मंगू मिक्स माल आहे, बघू शकता माल किती होता तर माल होता 4 क्विंटल 55 किलो आणि भाव लागला 3100 रुपये। बघू शकता माल, हा जो माल आहे बघू शकता माल कसा आहे, तुम्ही एकदा माल बघून घ्या। पिवळा माल आहे व खराब माल आहे का याच्यामध्ये। वजन होतं याचं 11 क्विंटल 20 किलो व विकला हा ढेर पूर्ण 5,000 रुपयाला। हा मोठा ढेर आहे, बघू शकता ढेर मोठा होता। माल कसा आहे बघू शकता तुम्ही माल, व याचं वजन होतं या ठिकाणी 42 क्विंटल 50 किलो म्हणजे 4 टन 250 किलो आणि विकला हा 75,000 रुपयाला। म्हणजे हा जवळपास या ठिकाणी 17,500 रुपये टन विकलेला आहे माल। 50,000 बोल रहे यार, तुम ले रहे भी नहीं कब से हो। हमारा भतीजा है ना वो 4,000 डालो, कोई भी खटाखट 6,050 1,000 डालो, 6,050 100 चलिए ये पब्लिक छटरी ना वैसे अच्छे दिख रहा हो। चलिए थोड़ा सा मोगला अभी हर चमकता हूं। चलिए 100 मैं बाजू जा रहा हूं। चलिए 100 देखो यार कैसा दिख रहा हो जाली जी। हां चलिए 100 सर का बहुत बड़ा चलिए 100 देखो भाई चलिए यार 100 रुपए चलिए 150 200 250 300 चलिए 350 चलिए 400 चलिए 450 चलिए 500 चलिए 550 चलिए 600 चलिए 650 700 चलिए 750 34 क्विंटल चलिए 800 चलिए 800 47 100 47 200 47 300 47 400 47 500 47 600 47 700 47 800 అవునా दो जो को 900 बड़ी पार्टी ले ले 47 नहीं 47 48 100 50 48 150 अरे 50,000 ना 50,000 हां पूरे 50,000 जीतेगा तो भतीजा जीतेगा, भतीजा सेठ 50,000 रुपए 50,000 रुपए दो 50,000 रुपए बोलना भाई किसी को हा जो माल आहे याला 15,500 रुपये टन निघलेला आहे। 15,500 रुपये टन 34 क्विंटल माल होता। बघू शकता माल कसा आहे। भतीजा जीतेगा 38,000 रुपए 38,000 रुपए दो 38,000 रुपए और पूछो अभी नहीं भैया खुश
ओरिजिनल ब्रँड जो माल आहे 19 क्विंटल होता 38,000ला विकलेला आहे. जवळपास त्याला 20,000 रुपये टन विकलेला आहे. 20 रुपये किलो माल विकलेला. एकदम ठोपकर माल होता, ग्रीन माल होता. आज आपण येला आहे जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या मोसंबीच्या परिस्थितीविषयी. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. राजू सेठ पखाले, आपलं दुकान नंबर 27. बरं. आज रोजी जालना बाजार समितीला मोसंबीची आवक किती आहे? 150 टन. 150 टन. तर भाव काय कमीत कमी व जास्तीत जास्त? कमीत पिवळे माल, मंगू माल व हिरवे माल. कमीत कमी 5 रुपये, ज़्यादा 20 रुपये. 20 रुपये 20,000 रुपये टन. तर आज भाव समजा कालचे म्हणजे शुक्रवारी बंद होती, गुरुवारी काय भाव होते? गुरुवारी होतं पहा सुपर मालाचा भाव 24,000 रुपये टन. गुरुवारच्या. हां, छठ पूजामुळं हां हिरव्या मालाला मागणी होती, हां हां. त्याच्यामुळे 24,000 रुपये टन गेला. आवक कमी होती वाटतं ना? आवक बी कमी होती. हां आणि एक दिवस पहिले पाऊस पडेल होता. हां. पाऊस पडल्यामुळं शेतकरी बांधवला माल तोडता आला नाही, त्याच्यामुळं माल कमी आला आणि ते मग ग्रीन माल 24,000 रुपये टन गेला. आणि आज समजा आज माल सगळ्यांनी तोडले. हां हां भाव बघून हां हां 24,000 23,000 टन म्हणून पाहून माल तोडले. आता वर छठ पूजा संपली. हां बिहारी लोक आपल्या आपल्या घरी गेले छठ पूजा करायसाठी. हां हां. त्याच्यामुळं मार्केट 3-4 रुपयांनी डाऊन झालं. तोच 24वाला माल आज 20,000 रुपये गेला. 20,000 घ्या. हां, भविष्यात काय राहील दर? हेच राहतील का? भविष्यात का खूप तेजी येणार आहे. आणि जे शेतकरी सध्या मिरिक बार आणते तोडून त्यांना काय सांगू शकतो तुम्ही? मिरिक जो नवीन बार आहे हां त्यांनी तर तोडूच नाही पहिली बार. हां हां. त्यांनी पुढच्या महिन्यात म्हणजे फरवरीमध्ये तोडायला पाहिजे. फरवरी. तर मुरुक काय करा सध्या? सध्या काय आता तो एक बार चांगला होता तो 15,000 रुपये टन गेला. पण तो व्यापाऱ्याच्या कॉम्पिटिशनमुळं म्हणा या कोणाला माल कमी असल्यामुळं तो 15,000 रुपये टन गेला. आणि ते कॉम्पिटिशन नाही लागलं तर मग तो जातो 8-10 रुपये हां. नवीन बार. नवीन माल आणि एकदम कच्चा असन बारीक तर तो 4-5 रुपयेच जातो. 4-5 रुपये. हो, तोडूच नाही पहिली बार. बरं. ज्याला झाडं काढायचे असन हां हां. त्यांनी घेऊन येणे मार्केटमध्ये आणि जे आलं ते घेऊन जाणे. पण भाड्याचे पैसे निघते का मग त्याचे? भाड्याचे पैसे काय निघणार भाऊ आता? काळे माल काय ऐकत मग? काळे माल तर काय भाऊ आज ते पहिले गेले ते 10-12, आज 8 ते 9-10 चालले. पिवळे पिवळे बी ते चालले 10-12 13. जास्त काळे मंग झाले. बरं, भावावर कोणता घटक परिणाम करतो? भावावर परिणाम करतो पहा पांदीचे रस्ते नसल्यामुळं भाव लागत नाही शेतकऱ्याला. पहिले पांदी रस्ते करा. 10 साल पहिले मी ऐकलं होतं सरकारने पांदे रस्ते करायची तयारी केली ती. पण काय आता तू मेम्यामुळं नाही का ते रस्ते करायचे राहिले. आता रस्ते करण्यामुळं माल टेमावर येत नाही. आता दिवाळीच्या दिवशी पाऊस पडला. आता पाऊस पडल्यावर शेतकरी तोडीत नाही. आणि हा व्यापारी वर्ग इतका कष्टाळू आहे, इतका मेहनती आहे. तो काय करतो चिखला पाण्यात तोडून आणतो आणि तो भाव खातो. मग त्याला तेजी लागते. आणि शेतकरी म्हणतो चिखोले रस्ताच नाही आहे, त्याच्यामुळे त्याला मंदी लागते. अशातला प्रकार आहे ना. म्हणून सरकारला अशी विनंती आहे की शेतकऱ्याच्या शेता लोक रस्ते पाहिजे, तरच त्याला भाव भेटेन आणि तो सुखी राहीन. हां, त्याला 1,000-2,000ची मदत केल्याने काही फायदा नाही. त्याला मदत त्याच्या रस्त्याची करा. रस्त्यामुळं हर गोष्ट त्याची पांगलेली आहे. काही करू शकतो तो. त्याला काय पाऊस पडल्यानंतर तो 4 दिवस शेतातच जाता येत नाही त्याला. मग त्याला ते मालाची व्यवस्था कशी करेन तो? हां, त्याला जाताच येत नाही ना. घुटण्या इतके पांढरा ते शेतामध्ये जातं. बरं, काही शेतकरी म्हणते मोसंबी काढायचे, त्यांना काय सल्ला देऊ शकतो? मोसंबी भाऊ खरं सांगू का काढूच नाही. येणाऱ्या 4 सालामध्ये 25,000 ते 50,000चा भाव जाणार आहे. मी स्वतः मोसंबी लावणार आहे. आता मी आज परत लावली नाही, पण मी आता ह्या साली म्हणा झाडं लावणार, या मोरसाली झाडं लावणार. 25,000 ते 50,000चा भाव 100+ जाणार.